त्याच्यामुळे आता तुम्हाला पायाखाली घेतल्याची सोडणार नाही। तुम्हाला आता लेकराप्रमाणे सांभाळायचं काम केलं, पण ती लेकरू पारवरीच मग आता कवर, त्याच्यामुळे लोक थांबत नाही। मला सर्वांना माझी विनंती आहे, बाबा बोलायसारखं खूप आहे, बोलत राहिले तर तासन तास बोलता येईल, पण जास्त काही नाही बोलता। मला अगोदरच 2 तास उशीर आहे। तुम्ही एवढ्या प्रचंड संख्येने एवढ्या उन्हात, ही टायमिंग तुमचा कधीचा होता 9:30चा, आता 11:30 वाजले तरी तुम्ही एवढ्या संख्येने थांबतात। त्याच्यापेक्षा मला प्रेम काय पाहिजे, मला कमीत कमी या दौऱ्यामध्ये दिवसात एकदा तरी डोळ्यात पाणी येतंय की यार काय जनतेचं प्रेम आहे। या प्रेमाची उतराई माझ्या चमड्याचे जरी तुम्हाला जोडे जरी करून घातले तरी कमी पडतील, एवढं तुमचं प्रेम माझ्यावर आहे आणि याच्यासाठी मी लढतोय। मला खासदार होऊन काय करायचंय, तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचं दरडोई उत्पन्न प्रत्यक्ष वाढवायचंय, नुसतं भाषणाच बोलायचं नाही। मी कारखाना चालवत असताना कारखान्याचा भाव मराठवाड्यात नंबर 1 ला देतो। कारखान्यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत करतो, शेतकऱ्यांचे पैसे वेळेत देतो। एवढंच नाही तर तोडणी वाहतूक ठेकेदारांचे पैसे सुद्धा वेळेत देतो। ही कारखाना चालवण्याची मागणी। आता तुम्ही म्हणता की मी जातीवादी आहे का, माझ्या बरोबर ती व्यासपीठावर सर्व एका जातीचे माणसं आहेत। माझे जेवढे व्यवसाय चालविते त्याचा 2 नंबरचा कारखाना चालविला ना माझा व्यवसाय, माझे सर्व जाती धर्माचे संबंध आहेत, सर्व करतायत। तुम्ही एवढे खालच्या दराचं कसे मला जात पात आणि समोरचा उमेदवार जातीवर, मी काय जातीवर बोलू? मला सर्व सारखे आणि सर्व जाती धर्माचे लोक मिळून मला खासदार करणार आहेत। एक समाज, एक जात, एक धर्म, हे काम तुमचं आहे। तुम्हाला काय वाटतंय, काल एकदा कुठेतरी बोललो मी की तुमच्या त्या कडबाच्या पिंडीचा आळा सुटलाय, त्याच्यामुळे तुम्हाला ते आवडताची ना, त्याच्यामुळे तुम्ही असं बोलता। आदरणीय या दोघांना आजी माजी पालकमंत्री महोदय, आता समोरच्या उमेदवार असणारे आपल्या ताईसाहेब आणि साहेब, तुम्ही एवढा मतदारसंघाचा विकास केला, ताईसाहेब एवढे पैसे आणले म्हणल्या, मग या मतदारसंघात 2019 ला का लोकांनी घरी बसवलं तुम्हाला? का? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा हे मतदारसंघ आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला घरी बसावं लागलं। त्याच्यामुळे आम्ही सांगायलो तेच सांगायलो ना, तेच सांगायलो, तुम्ही जे म्हणायला तेच मी म्हणायलोय। गरज नाहीये, आपल्या तुमच्या मनात सर्वांच्या ध्येय आणि धोरण ठरवलेलं आहे। मला सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या 13 तारखेला आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस, या माणसाच्या समोरचं बटन दाबून तुम्हाला मतदान खूप बोलण्यासारखे विषय, वेळ आल्यावर याच्या नंतर मी बोलत आणि माझा आवाज शेवटच्या माणसापर्यंत आवाज जाईल, एवढा आवाज माझा मोठा, चिंता करू नका। फक्त माझा फर्स्ट सेकंड थर्ड टॉप पडायला वेळ